नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा आपल्या मराठी पौष महिन्यात येतो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण मानला जातो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत ही कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, यासोबतच संक्रांतीसाठी कोणते 5 शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या भराव्या किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या या अजिबात घालायच्या नाहीत, तसेच संक्रांती देवीने ज्या वर्षी ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या वस्तू आपल्याला परिधान करायच्या नाहीत. म्हणून यंदा मकर संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून हे 20 नियम पाळायचे आहेत. तसेच लहान मुलांचे वर्णन हे कधी करावे, किंक्रांत म्हणजे काय, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवांचे दर्शन, तप याला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं आणि संक्रांत जवळ आली की सर्व स्त्रियांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला यंदा मकर संक्रांतीला वर्ज्य करायच्या आहेत, अशी प्रत्येकाची चर्चा असते. तर पहा, यंदा संक्रांत कशावर आली आहे ते आपण जाणून घेऊया. तर पहा, यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच आलेली आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:26 पासून सूर्यास्तापर्यंत आहे आणि म्हणून या कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म हे करू शकता. आता आपण पाहूया यावर्षी मकर संक्रांत ही नक्की कशावर आली आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवी मानली गेली आहे. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. तर यावर्षी सूर्याचं मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळं वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावला आहे. वयाने ती कुमारी आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे. वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार, नाव व नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती देवी जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. या संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून या पर्वत काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर पहा, नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, तिळगुळ, सोने, भूमिगाय, वस्त्र, घोडा इत्यादींचा यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे. तसेच या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, तामसिक पदार्थांचा भोजन करणे, अभद्र वाईट शब्द बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे पूर्णपणे वर्ज्य आहे.
तसेच या दिवशी आपल्याला मोठ्यांचा अपमान होईल असे कोणतंही कार्य करायचं नाही. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही आपल्याला मांस, मच्छी, अंडी, मांसाहार हा बनवायचा नाही आणि सेवन देखील करायचं नाही. या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते, ज्याला करिदिन असं देखील म्हटलं जातं. तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांतीचा सण हा असणार आहे. संक्रांतीचा सण 3 दिवस चालतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. मंगळवार दिनांक 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला संक्रांत आहे आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजे करिदिन असणार आहे. अशा प्रकारे या 3 दिवसांचं वेगळं महत्त्व आहे. हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. आता पहा, संक्रांतीला सर्व स्त्रियांना एक प्रश्न पडलेला असतो, या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी ही नेसू नये. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं महत्त्व आहे. प्रत्येक रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग हा एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग हे सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या प्रदान करत असतात, तर काही रंग हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 5 रंग आहेत ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी, देवकार्यासाठी हे रंग जे आहे तर ते आवर्जून वापरले जातात. यात म्हणजे पहिला रंग आहे हिरवा. हिरवा हा रंग सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. त्याचबरोबर हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या या घेतल्या जातात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी ही अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा देखील पवित्र मानला जातो. लाल रंग हा सर्व देवी देवतांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला हा अत्यंत प्रिय आहे. हा सौभाग्याचा उगम व नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. तसेच आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं आणि कुंकू हे सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुंकवाचा रंग हा देखील लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. म्हणून तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही नेसू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग. तर तुम्ही यंदा मकर संक्रांतीला केसरी रंगाची साडी देखील नेसू शकता. केसरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता यांचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केसरी रंगाचे होते. कारण की केसरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच हाच केसरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते. त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी देखील यंदा मकर संक्रांतीला नेसू शकता. यानंतर पुढचा रंग हा सर्व स्त्रियांचा आवडता रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी हा रंग प्रत्येक स्त्रीचा आवडता असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा कारक आणि आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. गुलाबी रंग हा खूप प्रसन्न आहे आणि हा रंग परिधान केल्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न होतं. आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा ही निर्माण होते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं. त्यामुळे जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ते देखील तुम्ही यंदा मकर संक्रांतीला अवश्य नेसू शकता. तर यंदा हे 5 रंग हे मकर संक्रांतीला शुभ असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या देखील तुम्ही मकर संक्रांतीला यंदा नेसू शकता. फक्त तुम्हाला यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही. कारण यंदा संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले असते ते वस्त्र आपण परिधान करू नये, ही गोष्ट पूर्वीपासून चालत आली आहे. ही एक आपली परंपरा आहे
या कारणामुळे आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे। मग यामध्ये फक्त पिवळ्या रंगाची साडीच नाही तर लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे यंदा मकर संक्रांतीला घालू नका। आता बांगड्यांचं सांगायला गेलं तर मकर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात। 16 शृंगार्यामध्ये बांगड्यांचा समावेश हा केला आहे। त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे, कारण या मकर संक्रांतीला सर्व स्त्रिया छान साड्या घालतात, वौसायला जातात, या दिवशी हळदी कुंकू करतात। त्यामुळे या दिवशी आपल्या हातात 2 तरी बांगड्या असायला हव्या आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, तसेच आपल्या पतीचं आयुष्य हे देखील वाढत असतं आणि म्हणून आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहेत। आता बांगड्या घालताना आपल्याला एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत। हा बांगड्या घालण्याचा एक नियम आहे। जर तुम्ही कधी कसाराकडे गेले तर तो सुद्धा आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी ही जास्त घालत असतो। मग तुम्ही बांगड्या कितीही घालू शकता, परंतु बांगड्या भरताना फक्त एका हातात आपल्याला एक बांगडी ही जास्त घालायची आहेत। यंदा तुम्ही मकर संक्रांतीला कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता, परंतु आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्या हातात घालायच्या नाहीत। आणि शक्यतो बांगड्या भरत असताना आपल्याला चुकूनही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या नाहीत। काचेच्या बांगड्या आपल्याला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। तसेच मकर संक्रांतीला बांगड्या भरत असताना लाखेची बांगडी घालण्याचं खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून जेव्हा तुम्ही मकर संक्रांतीला बांगड्या भरणार आहे किंवा बांगड्या घालणार आहे तेव्हा एक का होईना तुम्ही लाखेची बांगडी ही नक्की घाला। तसेच आपल्या हातामध्ये चुकूनही टिचलेल्या बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येतं, कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी मानली जाते आणि लक्ष्मीच्या हातात जर टिचक्या बांगड्या असेल तर आपल्या घरात दारिद्र्य, गरिबी, इडापिडा येत असते। म्हणून तुमच्या हातात या दिवशी टिचक्या बांगड्या असेल तर त्या लगेच हातातून काढून टाकायच्या आहेत। याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी आपल्या हातात कधीही स्त्रियांनी टिचलेल्या बांगड्या या ठेवू नये। यानंतर सर्व स्त्रियांना पडलेला एक खूप महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे आणि यामुळे आपण यावर्षी हळदी कुंकू करावे की नाही, हळद लावावे की नाही, किंवा सोन्याचे दागिने हे देखील घालावे की नाही। तर पहा, आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र हे वर्ज्य करायचं आहे। त्यामुळे तुम्ही फक्त यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या या वर्ज्य करायच्या आहेत। तुम्ही हळदी कुंकू देखील करू शकता किंवा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते सुद्धा यंदा मकर संक्रांतीला घालू शकता। संक्रांती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी आपला केशराचा जो टिळा आहे तर तो या दिवशी लावायचा नाही। तसेच यावर्षी संक्रांती देवीने मोती धारण केला आहे, त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते आपल्याला यंदा मकर संक्रांतीला वापरायचे नाहीत। तसेच लहान मुलांचं बोरनहन करताना सुद्धा आपल्याला मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते वापरायचे नाहीत। या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचे, सोन्याचे दागिने यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता। तसेच यंदा संक्रांती देवीने वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे, त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात लावायचा नाही। तसेच जाईच्या फुलाचा आपल्याला वास हा देखील अजिबात घ्यायचा नाही। या व्यतिरिक्त तुम्ही मोगरा, गुलाब, शेवंती अशा फुलांचे गजरे जे आहेत तर ते घालू शकता। फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा जो आहे तर तो यंदा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तसेच मकर संक्रांत म्हटलं की आपल्या घरामध्ये अनेक गोडाधोडाचे पदार्थ हे बनवले जातात, परंतु यंदा संक्रांती देवी ही पायस भक्षण करीत आहे आणि पायस म्हणजे खीर। तर या दिवशी खीर आपल्याला चुकूनही बनवायची नाहीत आणि ती खायची देखील नाहीत। या दिवशी संक्रांती देवी जे काही करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं, त्यासाठीच ती पायस भक्षण करीत आहे, खीर खात आहे। त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये अजिबात बनवायची नाही। तसेच खीरीचा नैवेद्य हा देखील देवांना दाखवायचा नाही। तसेच 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजे करी दिन आहे।
फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व लोकांना फार त्रास देत होता. त्याला ठार मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाचा राक्षसाचा वध केला. लोकांना सुखी केलं. म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो. आणि म्हणून दरवर्षी किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करी दिनाच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य हे केलं जात नाही. तसेच या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडणे, किरकिर ही करू नये. नाहीतर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणे, क्लेश, किरकिर ही सुरू राहते. तसेच शक्य असेल तर किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोर्नन हे आवर्जून करावं आणि बोर्नन करताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान करावे. जर आपण किंक्रांतीच्या दिवशी 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोर्नन केलं तर मुलांची सर्व किरकिर, इडापिडा किंवा नजरदोष जे आहे तर ती पूर्णपणे निघून जाते आणि वर्षभर मुलं ही हसत खेळत राहतात. आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या किंक्रांतीला तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांचं बोर्नन हे करू शकता. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची प्रथा आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे. आमच्या नाशिकमध्ये या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची प्रथा आहे. या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये किंवा स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये. या दिवशी देवतांची पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वाद करू नये. मन शांत ठेवावे. चित्त ठेवून सर्वांचा आदर करावा. आपली कुलदेवी, कुलदेवता यांचे पूजन करावे, नामस्मरण करावे. तर ही काही महत्त्वाची कामं जी आहेत तर ती किंक्रांतीला केली जाते. त्याचबरोबर बघा, जेव्हा बाळ घरात जन्माला येते, जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप जास्त महत्त्व असते. या दिवशी लहान मुलांना बोर्नन घातले जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुलांना हलव्याचे दागिने घालून सजवतात. त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. लहान मुलांचा हा कौतुक सोहळा असतो. आणि हे बोर्नन सर्वात आधी श्रीकृष्णांसाठी केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली तेव्हापासून बोर्नन जे आहे तर ते लहान मुलांसाठी केलं जातं. लहान मुलं जे असतात तर ती श्रीकृष्णाच्या रूपात आहे आणि त्यांच्यावरती वाईट लोकांची कधीही वाईट दृष्टी पडू नये म्हणून मुलांवरती बोर्नन जे आहे तर ते केलं जातं. शास्त्रानुसार विचार केला तर या संक्रांतीच्या 3 दिवसांमध्ये वातावरणात अनेक बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा मुलांना होऊ नये म्हणून या काळात जी काही फळं मिळतात ती मुलांना खाऊ घातली जाते. आणि हे बोर्नन तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. परंतु किंक्रांतीला हे बोर्नन केलं तर ते खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून शक्य असेल तर याच दिवशी तुम्ही करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.